आपण या ठिकाणी आता कुटुंबाशी संवाद साधला या घटनेबद्दल आपण मी आज कोटरबन येथे तिथले कुटुंब आहे आणि गवळगाव येथे त्यांच्या घरात आज आलेली आहे. संपदा मुंडे हिचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याच्यावर मी ऑलरेडी काल बाईट दिला, पण जेव्हा मी बाईट दिला तेव्हा ती मुलगी माझ्या जिल्ह्यातली आहे किंवा तिचं काय डिटेल आहे मला माहीत नव्हतं, पण एका मुलीवर अत्याचार झालाय तिच्या बाबतीत अशी घटना घडली, तिने हातावर नोट लिहिली आहे, त्याच्यावर मी रिॲक्ट झाले होते. आता या संपूर्ण विषयाची मी माहिती घेतली आहे. इथे त्यांचे चुलत भाऊ होते, त्यांनी तेही डॉक्टर आहे, मला त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे आणि माझ्या हातात काही जुन्या तिच्या कंप्लेंट्स आहेत. ती एक डॉक्टर मुलगी होती, शेती करून मजुरी करून खाणाऱ्या तिच्या आई वडिलांची काही परिस्थिती नाही आहे मुलीला डॉक्टर करायची, पण ती हुशार होती, ती डॉक्टर झाली आणि तिथल्या सिस्टीमच्या विषयामध्ये ती वेळोवेळी विषय मांडत होती. अन्याय होतोय, ते चूक होते हे ती लेखी सांगत होती, म्हणजे ती निर्भीड पण होती. तर अशा मुलीवर ही वेळ का आली असावी आणि त्यामध्ये कोण जबाबदार आहे, तिच्यावर ही वेळ आणण्यामध्ये किंवा आणखी काय घडलंय याची चौकशी डिटेल झाली पाहिजे, फास्ट झाली पाहिजे, हा आग्रह माझा असेल. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटणार आहे आणि मी त्यांना या विषयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यांची चौकशी लावावी आणि या प्रकारे ह्याच्यामध्ये तिने जे कंप्लेंट केल्या आहेत, नावं दिलेत, त्याच्यात पोलीस प्रशासनातील नाव आहे, त्याच्यामध्ये तिच्या फील्डमध्ये काम करणारे वरिष्ठ डॉक्टरांचे नाव आहेत आणि या तक्रार जुन्या आहेत काही. तर या सगळ्याचा विचार करताना एक क्लास 1 डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते, हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे, हा गंभीर विषय आहे. मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे, बोलणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे. कोणाही पाठीशी घालतंय असं जराही परिवाराला आणि लोकांना वाटलं नाही पाहिजे, असा आग्रह मी धरणार आहे आणि पूर्णपणे संपदाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार. यासाठीचे काही लागू ते स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एक वरिष्ठ अधिकारी, उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी, मग ती SIT म्हणा किंवा आणखी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणा, त्या पद्धतीनेच तो तपास व्हायला पाहिजे. कारण हे जे खाली नाव आहेत ते त्यांचेच वर काम करणारे लोक तो तपास कसा करू शकतील, त्याच्यामुळे याच्यामध्ये निपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे, हा आग्रह आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलीन आणि संपदाला न्याय मिळवून देईन. पण एक गरीबाचं लेकरू एवढं शिकतं, डॉक्टर होतं, स्वतःच्या जीवनामध्ये एवढं स्वप्न पाहतं, आपल्या परिवारामध्ये एवढे कष्ट करणारे सगळे लोक आहेत, त्याची जाणीव असते गरीबाच्या लेकराला कितपर्यंत पोहोचणार.